नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, आजच्या आपल्या कॉफी विथ रिंगण या महत्वाच्या मालिकेमध्ये एक असं व्यक्तिमत्व सहभागी होत आहे ज्याची संपूर्ण लातूर शहरामध्ये, लातूर महापालिकेच्या हद्दीमध्ये आणि जिल्ह्यामध्ये सध्या चर्चा आहे. काँग्रेस पक्षामधून 2 वेळा जे नगरसेवक राहिले, महापालिकेमध्ये बांधकाम सभापती या महत्वाच्या पदावर त्याने काम केलं आणि अमित देशमुखांचे अत्यंत जवळचे दिलखुलास मित्र म्हणून ज्यांची ओळख यापूर्वी लातूरला होती किंवा आजही आहे, असे सामान्य गिरीश पाटील अचानकपणे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि ते प्रवेश करत आहेत हे लातूरच्या जनतेला थेट टीव्हीच्या माध्यमातून पाहायला मिळालं. म्हणजे कोणाच्या कानाला कसली खबरही लागली नाही आणि त्यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. दरम्यान ते परत आल्यानंतर आम्ही त्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला. एक दिवस कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही, परंतु काल जेव्हा ते आम्हाला त्यांच्याशी संपर्क करता आला आणि आम्ही त्यांना विनंती केली की कृपया आपण रिंगण लाईव्हच्या कार्यालयामध्ये येऊन आमच्याशी संवाद करावा आणि आपली भूमिका लातूरच्या किंवा तुमचे जे चाहते आहेत राज्यभरामध्ये त्यांच्यापर्यंत घेऊन जावं अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि आज ते आमच्या स्टुडिओमध्ये आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेले आहेत. गिरीश पाटील साहेब, पहिल्यांदा आमच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत. खूप खूप आभारी आहे. लोक तुम्हाला ऐकायला खूप इच्छुक आहेत. होय होय, तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये अचानकपणे प्रवेश केल्याचं आम्ही टीव्हीवर पाहिलं. होय होय, बातमी नाही, मुलाखत नाही, पत्रकार परिषद नाही, पत्रक नाही, नाराजीचा सूर सुद्धा नाही आणि अचानकपणे तुम्ही मुंबईत जाऊन जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. असं अचानकपणे प्रवेश करावा असं आपल्याला का वाटलं? सर्वप्रथम मी द रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा, आज आपण कॉफी विथ पाटील साहेब प्लस रिंगण लाईव्ह आपण आज इथं मला बोलावलात त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि होऊन गेलेल्या दीपावलीच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे हा प्रश्न सर्वांनाच पडलाय, म्हणजे कशामुळे मी भारतीय जनता पार्टी जॉईन केली. इथं सगळं असताना, सर्व असताना ज्या पक्षानं मला, ज्या नेत्यांनी मला 3 वेळेस तिकीट दिलं, प्रभाग अध्यक्ष, वार्ड अध्यक्ष ते बांधकाम सभापती, लातूर शहराचा सरचिटणीस केलं, तर हे करत असताना ही कुठली गोष्ट अचानक घडत नाही. ओके ओके, हा हा. मी प्रभागात फिरत असताना किंवा औसा रोड जे आमचं कार्यक्षेत्र आहे, तुमचं प्रभाग क्रमांक 14, त्यामध्ये फिरत असताना लोकांच्या समस्या जाणून घेत असताना लोकांचं म्हणणं असं आलं, वर देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजी, बीजेपीचे सरकार, खाली आदरणीय देवाभाऊ फडणवीस साहेबांचं सरकार, मग तिथं राहून निवडून जरी आलात तर काय करणार आहात आपण? सगळे सोंग घेता येतात पण पैशाचं सोंग घेता येत नाही. आणि हे करत असताना मोदीजींचं काम, आपल्या महाराष्ट्राचं देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम, त्यांच्या कामाला प्रेरित होऊन आणि ह्या जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टी जे नेते आहेत, जे कार्यकर्ते आहेत, ते सगळ्यांना एकत्र घेऊन जायचं काम त्यांचं पाहिलं, त्यांची काम करण्याची पद्धत पाहिली, त्यांची कामाची शिस्त पाहिली. ते पाहून भारतीय जनता पार्टीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. प्रवाहासोबत राहिल्यावर जनतेसोबत राहिल्यासारखं असतं आणि आमचा भाग पूर्ण भारतीय जनता पार्टी, आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मानणार आहे. आणि खरंच त्यांचं काम आहे म्हणून आत्ताच आपण पाहिलात एवढा मोठा आपल्याला पॅन्डेमिक पाऊस पडला. गिरीश पाटील साहेब, तुमचा प्रभाग जर मोदीजींना मानणारा होता, जी देवेंद्र फडणवीसांना मानणारा होता, तर तुम्ही 2 वेळा त्या प्रभागामधून निवडून कशी आला होता? नाही, त्या वेळेची परिस्थिती वेगळी. तो आता मानतोय, पूर्वी मानत नाही, असं नाहीये. काय असतं, कुठल्याही ह्याला 2 बाजू असतात. ज्यावेळेस आम्ही सुरुवातीला 2001ला त्यावेळेस आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, बरोबर, त्यांची सरकार होती, त्यामुळे वरती सरकार कोणाचे महाराष्ट्रात लातूरचे लोक एवढे हुशार, हवा का रुख क्या है, हवा का रुख क्या है, हे लातूरचे लोक फार
लवकर ओळखतात. तुम्ही सुद्धा आता हवा का रुख बघून हा निर्णय नाही हवा मी बीजेपीचं काम पाहून हा निर्णय घेतला. ओके ओके. शहरात काम करत असताना आणि मी पाहिल्या लोकांच्या मुलाखती म्हणजे नुसतं बोलून थोडंच होणार आहे. आज आपण जर पाहिलात परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू ऑफ नॉलेज की मोठं काम, त्याला माझ्या मते 10 कोटीची प्रशासकीय मान्यताही आली आणि येत्या 4-8 दिवसात त्याचं कामही चालू. किती वर्ष तो पेंडिंग पडला होता विषय. म्हणजे सत्ता असल्यामुळे हे काम होतात, लोकांचे प्रश्न सुटतात. आपल्यालाही काम करायला तर 100 जण आले आणि आपल्या हातातच काही नाही. ज्या पक्षाने तुम्हाला 3 वेळा तिकीट दिलं, 2 वेळा तुम्ही निवडून आलात, हो ना, 1 वेळा तुम्ही बांधकाम सभापती झालात आणि तुमचे मित्र काल दीपक सुळे यांची मुलाखत आपण ऐकली असेल. हो, त्याने असं म्हटलं की अमित देशमुखांचे जवळचे सर्वात जर कोण मित्र असेल तर गिरीश पाटील आहेत. अमित देशमुखांचं गिरीश पाटलांवर खूप प्रेम आहे. हो, एवढं सगळं असताना गिरीश पाटील नाही काय प्रेम इतकं राहील. 100% त्यांचं प्रेम आहे. आमचंही वैयक्तिक त्यांच्यावरती प्रेम आहे. आम्ही दादांपासून, दादा दगडूजीराव दादा असतील, आदरणीय विलासराव देशमुख असतील, आदरणीय दिलीपराव देशमुख असतील, आता आदरणीय अमित भाई असतील, धीरज भाई असतील, हे आमची 3री पिढी सेवा केली ना. आम्ही राहिलोच ना सोबत. पण जनतेचा विकास, जनतेचे प्रश्न जर सोडवायचे असतील, आपल्या हातातच काही नाहीये. गिरीश पाटील खरं कारण काय? नाही खरंच हे दुसरं काय कारण असतं? आम्हाला दुसरंच काय समज नाही दुसरं काय त्यात अमित देशमुखांमुळे तुम्ही काँग्रेस सोडली का? नाही मुळीच काँग्रेसमध्ये असलेल्या काही हो आहेत ना. काय कुठल्याही पक्षात बघा एक टीम असते खाली काम करणारी. जसं काल आमचे मित्र दीपक सुळे साहेबांनी जसं म्हणाले की अमित भैयाचं खूप प्रेम, 100% हेच प्रेम कदाचित काही खालच्या लोकांना खटकत असत. त्यांची अशी इच्छा होती की आपण राहूच नाही. म्हणजे थोडक्यात खालच्या लोकांचा तुम्हाला जास्त त्रास होता. त्रास नाही पण ते असतंच कुठेही रायवल. गेल्या वेळेला तुम्हाला 14 मधून उमेदवारी न देता तुम्हाला 17 मधून दिली होती. हो त्यावेळेला तुम्हाला फटका देण्याचा प्रयत्न खालच्याच लोकांनी केला होता. हो नाही ते प्रत्येक पक्षात राहते बघा. ते थोडं रायवल्स राहतात, खालच्यात हे राहतात. एवढंच की आता नेत्यांना कुणाला समजून सांगायचा मोठा अवघड प्रश्न असतो. नेत्यांच्या कानावर ही गोष्ट घातली होती का? घातली. मी बरेच दिवाळीत वगैरे मी फोन केला भैयांना, कदाचित ते कामात असतील. मी अनेकदा बरेच जणांच्या मार्फत दिली नाही भैयानी. नाही कामात असतील कदाचित ते. नाही तरी सुद्धा तुमचा महत्वाचा विषय होता, त्यानं दुर्लक्ष केलं त्यांनी. नाही दुर्लक्ष म्हणता येणार नाही. त्यांच्या मागे कामं आहेत खूप, त्यामुळं कदाचित. किंवा तुम्ही आता भाजपमध्ये गेल्यानंतर तुमच्या प्रभागातले तुमचे जे विरोधक आहेत, तुमच्याच पक्षातले विषय कसं आहे? बरं झालं एकदा गिरीश पाटील भारतीय जनता पार्टीत गेले. आता त्यांचं काही आणखीन आला नाही. म्हणजे आता काय खुश असतील ना कदाचित. बरं झालं एकदाच गेला. एक आपला पण त्यांना खुश करण्यासाठी मी थोडी चाललोय. बरोबर आहे. मी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आदरणीय जे काम पाहू लागलो इथं सगळे आदरणीय आपले पालकमंत्री असतील, आपल्या जिल्ह्याचे ग्रामीणचे अध्यक्ष आदरणीय बसवराजी पाटील असतील, आपले आमदार पवार साहेब असतील, रमेश अप्पा कराड असतील, अर्चनाताई असतील, आमच्या शहराचे युवा नेतृत्व, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष अजित भैया. तुम्हाला दीपक सुळे काल गिरीश पाटील खूप चालाक आहेत असं म्हणाले. नाही एकीकडे मला चालाकी म्हणाले आणि एकीकडे इमोशनली आहेत, हुशार आहेत म्हणाले. हो एकीकडे इमोशनल आहेत म्हणाले. हो म्हणजे त्यांना काय म्हणायचं होतं. आणि दीपक सुळांच्या बोलण्याला मी फार काही असं सिरियसली नाही घेत. ते माझे मित्र होते, आहेत, यापुढेही तुमच्यावर कुठला आरोप नाही केला त्यांनी. नाही मी फार काही म्हणजे आता काय तुम्हाला सांगतो, त्यांची आयडिओलॉजी वेगळी आहे, माझी आयडिओलॉजी वेगळी आहे. आता हे त्यांनी त्यांच्या पक्षाचं बोलणार, मी माझ्या पक्षाचं बोलणार. नाही इथून पुढे बोलणार, पण या अगोदर तर तुम्ही एकत्रच होते. हो एकत्रच होतो ना आम्ही, 100% पुढेही एकत्रच राहू. कदाचित आता मी भारतीय जनता पार्टीत गेल्यामुळे त्यांना थोडा त्रास झाला असेल, आपला एक चांगला मित्र गेला असं. ठीक आहे, ते मला शुभेच्छा द्यायचं राहून गेलं, पण मी भारतीय जनता पार्टीत आलो त्याबद्दल सुद्धा एक मित्र म्हणून त्यांना आमच्या कायमच्या शुभेच्छा असतील त्यांच्या प्रभागात. त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या का नाही? पण नाही हो, त्यांना आता काय त्यालाही मोठं म्हण लागतं. त्यांनी फोन केला होता तुम्हाला? केला होता ना. हैदराबादला जाता तर या ठिकाणी बिर्याणी खाल्लं जावं. हो मी पॅराडाईजलाच होतो. त्यांचा फोन आल्यावर काय मी जेवण करू लागलो, मग त्यांना मी सांगितलं काय चाललंय, आणखीन खूप फिरतो आहे हैदराबाद मध्ये आहे. बाकी त्यांनी काही विचारले नाहीत. मी नाही सांगितलं. त्या दिवशी संध्याकाळीच फ्लाईट होती मुंबईला. ओके. आदरणीय बसवराज पाटलांचा मला फोन आला. आम्ही 10-15 दिवसा अगोदरच मुख्यमंत्री साहेबांना भेटून आलो होतो मी. ओके.
म्हणजे गुप्तपणे एक महिनाभरात- नाही, काल आमचे मित्रही म्हणत होते काय जायचं तर असं लपून, म्हणजे मला नाही काल लपून, म्हणजे मला काय भीती आहे कुणाची, लपून कशाला जायचं. काही पॉलिसी असतात, काही हे असतात, त्याचे काही प्रोटोकॉल पाळावं लागतात. ओके, ओके. उगी उठलं आणि चला असं नसतं ना काही. म्हणजे मी गेलो एकदम फ्रेश माइंडनी गेलो. ओके. मला इथं कुणावरती नाराजगी किंवा काही हेवा देवा असायचं काहीच कारण नाही. खूप काही दिलं. आता पुढली समटाइम्स चेंज इज गुड. कसं काही वेळा बदल करावा लागतो आयुष्यात. तुम्हाला हा निर्णय घेतल्यानंतरच्या त्या ज्या दिवशी तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मुंबईमध्ये, जी जी तुमच्या भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये रवींद्र चव्हाणांच्या शुभ हस्ते, बरोबर आहे? हो संध्याकाळी झोप लागली तुम्हाला? हो, का नाही लागणार, चांगली झोप लागली उलट. चांगली झोप लागली हो, का? शांत म्हणजे झोप लोकांना हे कळलं पाहिजे की गिरीश पाटलाला खूप दुःख वगैरे काहीतरी झालं का? नाही, कशामुळे आपण होणार? पक्षावर घर सोडलात तुम्ही, हो, पक्ष नाही, सोडला, नाही, विचारधारा अहो, सोडली. नाही, 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 विचार काय असतं, परिस्थितीमुळे काही गोष्टी आपल्याला आयुष्यातही काही बदल घडवावा लागतो. गिरीश पाटील, ती परिस्थिती कोणती? नाही, कुठलीही असेल, सांगत नाही तुम्ही, दाबून नाही सांगताय. नाही नाही नाही, काही गोष्टी आपल्याला आयुष्यात बदल हा करावाच लागतो. मग घर सुद्धा बघा, आपण एखादं घर सुद्धा, परिवारात सुद्धा आपण बाहेर जात असताना काही गोष्टी घरातल्या घरातच ठेवतो. ओके. आणि खुशीनं आपण, तुम्ही राहत तुमच्या घरात, त्यांनी आता आमच्या त्यांना झाकली मूठ सव्वा लाखाची. नाही नाही, मूठ आमची कायम उघडीच आहे. उघडी आहे. असे दीपकराव सारखे अशी झाकलेली नाहीये. ते चाणाक्ष आहेत खूप. तो वकील आहे, ते शब्दाशी कसं खेळायचं ही नोज व्हेरी वेल. ते म्हणतात तुम्ही चाणाक्ष. ठीक आहे ना, ते ऍज ए कॉम्प्लिमेंट म्हणून मी घेतो. ते जर मला तसं समजत असते तर व्हेरी नाईस. गिरीश पाटील, हा निर्णय झाल्यानंतर तुमच्या प्रभागातल्या जनतेचं म्हणजे आता काय मूड आहे? खूप पॉझिटिव्ह, खूप. मी 2-3 तुमचा फोन तर 24 तास बंदच आहे, हो. सारखं म्हणजे एंगेजच आहे. हो, खूप पॉझिटिव्हली लोकांनी म्हणाले, आता आम्हाला तुझ्यासोबत उघड फिरायला काही अडचण नाही. उघड तुला पाहून जे आम्ही बटन, आता आमचे खंडेराव कुलकर्णी काका म्हणून आहेत, एक ज्येष्ठ नागरिक आहेत भारतीय जनता पार्टीचे ते. येस, ते आले, उगे ते तुझ्या आज्याकडे पाहून ते हाताचं बटन दाबत होतो म्हणजे. पण आता आम्हाला ते अडचण आमची दूर झालं. आणि काल आमचे मित्र सुसाहेब म्हणाले की मी फसवलं. सर, आय एम फ्रॉम रिस्पेक्टेड फॅमिली. म्हणजे आमच्या आयुष्यात आजोबापासून आम्ही कधी दादागिरी केली नाही, कधी गुंडगिरी केली नाही, कधी दहशत केली नाही, कधी कुणाला फसवलं म्हणजे तसं फसवलं नाही. मी त्यांना म्हणत नाही, मी कुणालाही फसवलं म्हणजे सांगता तुम्ही भारतीय जनता पार्टी काय कशामुळे सांगू, वाय कशामुळं, मी माझा निर्णय कशामुळे, नाही ते सांगेन ना. मैत्री म्हणून त्यांचा फोन त्यांनी विचारले असते हैदराबादला, तर 100% मी त्यांना बोललो असतो मी चाललोय. मला ज्यांनी फोन केला त्यांना माहित होतं तुम्ही चाललायत म्हणून. पण नाही, काय मला माहितीये, आता मी नाही, कदाचित असेल त्यांना, मग जाऊ द्या, असंही असेल. मला त्यांचा फोन आल्यावर विचारले असते ना त्यांनी. तुमच्या ह्या निर्णयाला प्रभाग 14 जो तुमचा आहे, महत्वाचा प्रभाग आहे, हो, या प्रभागामध्ये आता लोक तुमच्या या निर्णयाचं स्वागत करतायत. म्हणजे उद्या जेव्हा महापालिकेच्या निवडणुका होतील तेव्हा पार्टी तुम्हाला तिकीट दिलं तर नाही, आता पार्टी देईल न देईल, आता पार्टी काय करायचं, आता आपला उपयोग कसा करून घ्यायचा ते आता पार्टी ठरवेल. तिथं आपण कसं, आपण त्या प्रभागातून आपल्याला तिकीट मिळेल. लातूर शहराच्या भारतीय जनता पार्टी अंतर्गत खूप मतभेद आहे. तो मला नाही दिसत मतभेद. सगळे वी ऑल आर युनायटेड, सर्वजण संघ. हो, आणि आहेत सिनियर लीडर आहेत, सगळ्याला एक संघ करणारे. आता हे महापालिका जशी जिल्हा परिषद, महापालिका सगळेजण एक संघ होतील. सगळ्या पक्षात असतं थोडंफार, भांड्याला भांडव असतं. गिरीश पाटील, तुम्ही महापालिकेमध्ये काम केलेले, तुम्ही बांधकाम सभापती आहात माझे, आणि हा प्रवेश करताना लातूर भारतीय जनता पार्टीचे जे प्रमुख पदाधिकारी ते जे मुंबईत असायला पाहिजे होते ते नव्हते. हो गिरीश पाटील, नाही, काय झालं, हा अचानक झाला, एवढं सडन झालं. मी तिरुपतीला दर्शनाला गेलो. शहर जिल्ह्याचे अध्यक्ष नव्हते. हो, नव्हते. किंवा प्रमुख या माजी अध्यक्ष नव्हते, किंवा प्रमुख पुढारी नव्हते. किंवा काही आमदार वगैरे मंडळी जी आहेत, 3 आमदार आहेत. पवार साहेब होते, पवार साहेबांची भेट झाली, माझी भेट झाली, पण त्या कार्यक्रमात नाही, काय झालं, त्या कार्यक्रमा एवढा अचानक ठरला आमचा. म्हणजे बसवराज पाटलांचा फोन मी तिरुपतीत असताना आला. मी म्हणलं माझी 28 तारखेला तिरुपतीचं दर्शन आहे माझं. ओके. तर ते म्हणाले आपण आता इथं हे घेतले, तिथून तुम्ही फ्लाईटनी या.
मग हैदराबादला पॅराडाईजला जेवण केलं, संध्याकाळी 10-20ची फ्लाईट घेऊन मग तिथून येत असताना मी सर्वांना फोन लावले. ओके ओके ओके. अर्चनाताई असतील, आपले अजित भैया असतील, संभाजी भैया असतील, अरविंद भैया असतील, ते त्या सर्वांनी फोनवरती शुभेच्छा दिल्या. आणि आज मी आपल्या शहराचे जिल्हाध्यक्ष अरविंद भैया आणि आमच्या विधानसभेच्या अध्यक्षा अर्चनाताईकडे आज चाललोय त्यांना त्यांचे आशीर्वाद भेट घ्यायला. त्यामुळे मी सगळे प्रोटोकॉल पाळणार. प्रभाग 14 हा काँग्रेसच्या विचाराचा प्रभाग असं म्हटलं जात होतं, ज्या प्रभागामध्ये मला वाटतं दिलीपराव देशमुख साहेब जे काँग्रेसचे नेते आहेत, त्यांचा आशियाना बंगला सुद्धा त्या प्रभागामध्ये आहे. आणि दिलीपरावांचं किंवा काँग्रेसचं तुमच्या प्रभागामध्ये मोठं वजन असल्याचं बोललं जात होतं. आज त्या प्रभागाची आता परिस्थिती पूर्ण बदलून जाईल, तुम्हाला काय वाटतं? बदललेलीच आहे, ऑलरेडी बदललेलीच आहे. तुम्ही जर मागचा 10-15 वर्षाचा इतिहास काढला तर एकदाही आपण तिथं लोकसभेला आता सगळीकडे लीड दिली काळगे साहेब, सगळीकडे प्लस होते, पण आमच्या प्रभागात ते मायनस होते. ओके ओके. विधानसभेला आमचा प्रभाग मायनस. म्हणजे तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा तुमचा तो औसा रोड हा प्रभाग आहे. औसा माझा म्हणून पूर्ण औसा रोड म्हणून म्हणतोय मी. मग तुम्हाला आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केल्यानंतर तिकिटासाठी संघर्ष आता करावाच लागणार नाही जो काँग्रेसमध्ये? नाही, पार्टी ठरवेल साहेब. तिकीट मी काय कुठली म्हणजे मला तिकीट द्या म्हणून थोडंच गेलोय. आपल्या लोक आणि नगरसेवकच व्हावं लागतं का लोकांची कामं करायला, असं काहीच नाहीये. तिकीटच भारतीय जनता पार्टीमध्ये 4-5 प्रमुख नेते आहेत असं आपण मानू, उदाहरण म्हणून सगळेच प्रमुख आहेत असं तुम्ही म्हणाल. अभिमन्यू पवार साहेब, त्यानंतर संभाजी भैया, निलंगेकर साहेब, त्यानंतर आमचे लातूर ग्रामीणचे आमदार आणि रमेश कराड आणि जिल्ह्याचे अध्यक्ष बसवराज पाटील साहेब. या 4 पैकी कोणाचा शब्द तुमच्यासाठी अंतिम असेल? नाही, सर्वांचा शब्द माझ्यासाठी अंतिम असेल. ओके ओके. नक्कीच पार्टी म्हणून मी पाहतो सर्वांना तोच डेकोरम, तोच मान, तोच रिस्पेक्ट माझ्याकडून राहील. हो, पण हे असं काही शहरामध्ये सध्या घडत नाही असं ऐकलं म्हणून मी हा तुम्हाला प्रश्न विचारला. असंच घडतं शहरामध्ये. काय कुणीतरी मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न करतो, कुणी काहीतरी मिसगाईड करायचा प्रयत्न करतो, त्यामुळे अशा बातम्या वावड्या उठतात. आणि काय असतं सर, मी ज्या घरात राहिलो 30-35 वर्ष, तिथं सुद्धा मी खूप प्रामाणिकपणे काम केलं. शेवटपर्यंत, ज्या दिवसापर्यंत जिथं होतो तिथपर्यंत सुद्धा खूप प्रामाणिकपणे काम केलं. आता नवीन घरात इथं आपल्याला खूप प्रामाणिकपणे काम करणार. जे काय प्रोटोकॉल असतील, नेते मंडळी असतील, त्यांना आपल्याला द्यावंच लागतील ना, त्यांचा मान, त्यांचा सन्मान. विधानसभेमध्ये तुम्ही अर्चना पाटील यांना किती लीड तुमच्या प्रभागाने दिली होती? कमी 2700. म्हणजे लीडच होती, मायनस नव्हता प्रभाग. मायनस कसं राहील? लोकसभेलाही कमी प्लस होता, पण 600 मतांनी प्लसच होता. म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या विचाराकडे हा झुकलेला प्रभाग आहे. हो. हा, म्हणजे भविष्याच्या राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी हे 2 फिगर तुम्हाला कामाला आले का? नाही, माझा फिगरवरती विश्वास नाही. त्या वेळेच्या परिस्थितीनुसार बदल हा फिगर बदलत राहतो. लोकसभेचं हे देशाचं इलेक्शन त्यावेळेस मोदी साहेबांकडे खूप अभ्यासू आहात असे तुमच्या मित्रांनी सगळेच म्हणतात. गिरीश पाटील म्हणजे खूप हुशार आहेत. केंद्रामध्ये जसे रामदास आठवले आहेत ना, हवा का रुख ओळखणारे, तसं तुम्ही हे 2 फिगर तुम्हाला कामाला आले का विधानसभेचे? आणि हे फिगर गेल्या 15 वर्षापासून हेच फिगर आहे. हे काय सडन नाही आलेले फिगर. तुम्ही जर मागच्या 15 वर्षापासून जर भूत आमचे काढले ओळखायचे हे मात्र तुम्ही आहे. इथं काम चांगलं आहे, नेतृत्व चांगलं आहे. गिरीश पाटील, उद्या लातूरची महापालिका कोणाच्या ताब्यामध्ये जाईल? काँग्रेसच्या की भाजपच्या ताब्यात राहील? भारतीय जनता पार्टीच्या काँग्रेस पालिकाच काय, येणाऱ्या नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती, राजकीय विधान झालं त्याकडे आपल्याला जायचं नाही. काय वाटतं, महापालिका तुमच्या ताब्यात येईल? हो, 100%. कशाच्या बळावर? कामाच्या बळावर. कोण करणार आहे काम? महापालिकेला बजेट कोण देणार आहे? लातूरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अर्चना पाटील जेव्हा लातूरमध्ये उमेदवार म्हणून उभ्या होत्या तेव्हा अर्धे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, त्याची आता नावं घ्यायला नको इथे आपल्याला, ते अमित देशमुखांच्याकडे जाऊन अमित देशमुखांना सहकार्याने मदत करत होते. आणि आता महापालिकेमध्ये जर अर्चना पाटीलच्या समर्थकांनी किंवा लिंगायत समाजाने ते म्हटल्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीबरोबर राहायचं नाही असं ठरवलं तर
मोठा समाज आहे लातूरला. आहे मोठा समाज आहे, पण मला नाही वाटत हा समाजावर इलेक्शन जाईल महापालिकेचं. म्हणजे तुम्हाला त्या लिंगायत समाजाचे काही महत्व वाटत नाही का? महत्व नाही, महत्व कसं नाही वाटणार, त्यांच्याशिवाय तर राजकारणच नाही होणार ना. पण हा समाजावर इलेक्शन होईल नाही वाटत, असं वाटत नाही. कसं काय एक मोठा वर्ग इथं अर्चनात यायला मानणार आहे. तुमच्या प्रभागामध्ये तुम्हाला फायदा होईल, कारण तुम्ही अतिशय प्रामाणिकपणानं काँग्रेसमध्ये असताना सुद्धा त्याला मदतच केली आहे. नाही, तो विषय तो नाहीये. आपल्याकडे हे महापालिका पाहत असताना लातूरचे लोक फार बुद्धिजीवी आहेत. लोकांचं तुम्हाला बजेट तुम्ही काँग्रेसला देऊन काय फायदा, पैसा कुठून आणणार? अमित देशमुख असं म्हणाल का गिरीश तुझ्या मतदारसंघामध्ये मी एवढा मायनस कसा असं म्हणाले? नाही, त्यांना तो अभ्यास आहे ना. ते 2004 पासून त्यांना तो इकडल्या औसा रोडचा अभ्यास आहे, त्यामुळे ते नाही म्हणाले, काहीच बोलले नाही, शांत बसलंय. ते ऑडिट वगैरे त्यांचं चालू असेल आता. सगळे ऑडिट करतात, पण हो 100% करतात. त्यांना काय वाटलं असेल, गिरीश गेले हे बरंच झालं असं वाटलं असेल की नको वाटलं असं वाटेल त्यांना? कसं नाही, ठीक आहे, ते शुभेच्छा तुम्हाला म्हणतील. काही गोष्टी बोलता येत नाहीत ना कॅमेऱ्यासमोर. नाही खरं की नाही, अशी परिस्थिती सध्या आहे. गिरीश पाटील साहेब, तुम्ही खरं म्हणजे तुमच्या आजोबापासून माधवराव पाटील साहेबांच्यापासून एक लातूर जिल्ह्यामध्ये तुमच्या परिवाराचा किंवा तुमच्या संपूर्ण खानदानचं राजकारणामध्ये एक महत्व आहे, वैभव आहे. माधवराव पाटील जिल्हा परिषदेचे आपले जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी खूप मोठं काम केलं. शिवाजीराव पाटील निलंगेकरांचे अत्यंत कडवे समर्थक असे म्हणून ते काम केलं. आणि ही सगळी मंडळी हे पुरोगामी विचाराची किंवा शिवशाहू फुले आंबेडकरांची किंवा काँग्रेस पक्षाच्या विचाराची होती. विचारधारा म्हणून अचानकपणे तुम्ही आता पुरोगामी विचारातून हिंदुत्वाच्या विचारामध्ये आलेले आहात. याचा कधी विचार केलाय का तुम्ही? आता माझं ते पूर्वीचं वेगळं होतं, आता मी हिंदुत्ववादी आहे, किंवा तुमच्या प्रभागामध्ये काही जर आता मुस्लिम वगैरे मतं असतील किंवा हिंदुत्वाच्या विरोधातली जी मतं असतील, हे तुमच्यापासून दूर नाही झालं? नाही, त्याचं नाही. बघा, तिकडेही असताना मी हिंदूच होतो, हिंदुत्वाला मानतच होतो. हा, ही बातमी आहे महत्वाची. हो, तिकडेही असताना मानत होतो. आता तर हे तर टोटल काँग्रेसमध्ये असताना तुम्ही हिंदुत्व मानत होता. हो, आणि आता तर इकडं आहेच की मी आय एम हिंदू. आता मी स्वतःच हिंदू असल्यामुळं ते तर 100% आपण हेच करणार. म्हणजे त्या दोन्ही निवडणुकीमध्ये विधानसभेत आणि लोकसभेमध्ये जी लीड मिळेल भारतीय जनता पार्टीला, त्याचं कारण तुम्ही हिंदू आहेत किंवा हिंदूच्या विचाराचे आहेत हे सुद्धा एक होतं. नाही, असं तो त्या विचाराचे लोक तिथं. गिरीश पाटील, तुम्ही 14 नंबरचे ड्रायव्हर आहात, जिकडे गाडी घेऊन जायचं तुम्ही तिकडे घेऊन जाता. नाही, असं नाही. आम्ही जिथं राहिलो तिथं प्रामाणिकपणेच काम केलं. आपण ड्रायव्हर जरी असलो, बसणारे पॅसेंजर आपले नाही आहेत. असं कसं? ते सगळे त्या स्टेअरिंगला धरून फिरवतात. तुमच्या काँग्रेसमधल्या मित्रांना आज रिंगणच्या माध्यमातून तुम्ही काय सांगू शकाल? त्यांच्या मनामध्ये अनेक गोष्टी आहेत, तुम्ही इथून काय त्यांना माझ्या शुभेच्छा. दीपक आणि बाकी सगळे मंडळी आहेत. दीपकरावला तर तो फॅमिली मेंबर आहे माझा. हो. दीपकला तर माझ्या सहित माझ्या फॅमिलीकडून आणि भारतीय जनता पार्टीकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि सगळ्याच माझ्या मित्र जे काँग्रेसमध्ये माझे मित्र आहेत, ज्यांच्यासोबत मी 15-20 वर्ष काम केलं, त्या सर्वांनाही माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आणि कुणाचं माझ्या काही बोलण्यानी काही करण्यानी मन दुखवलं असेल तर आय एम रिअली सॉरी. आता तुमची आयडिओलॉजी वेगळी, आमची आयडिओलॉजी वेगळी, आणि हे राजकारण आपल्याला या महापालिकेपुरतच करायचं ना. परत सर्वांना शहराच्या विकासासाठीच एकत्र यायचं. लातूरची जी संस्कृती आहे पुन्हा, आपल्या लातूरची संस्कृती खूप चांगली. इथं शांत संयमी लागतात, तिथं कारे हे लातूर जे म्हणतात हे संस्कारांनी भरलेलं लातूर आहे. चांगल्या संस्कारांनी, चांगल्या विचारांनी, खऱ्या अर्थाने फुले आंबेडकरचा विचार कुठं असेल तर हे आपल्या लातूर शहरामध्ये. भारतीय जनता पार्टी हे नाव घेत नाही, तुम्ही जे नाव घेत नाही, का घेत नाहीत? फडणवीस साहेब नाव. आता कसं आहे बघा, आता भारतीय जनता पार्टीमध्ये आपण ज्याचं नेतृत्व मान्य केलं, फडणवीस साहेबांची कामं पाहतो, कार्यकर्त्याला सन्मान आहे. ते स्वतः त्या दिवशी आम्हाला 6 मिनिट वेळ. फडणवीस साहेबांचं काम महाराष्ट्र पाहतोच आहे. तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदरच्या काळामध्ये अशी चर्चा होती की आता तुमचे चिरंजीव आहेत जे अमृत पाटील अतिशय ऍक्टिव्ह आहेत, सतत तो लोकांच्या मध्ये, पोरांच्या मध्ये, तरुणांच्या मध्ये मिसळणारा कार्यकर्ता म्हणून त्याची
प्रभाग 14 मध्ये ख्याती आहे. आता गिरीश पाटील आपल्या मुलाला पुढे आणतील किंवा त्यांना आता कुठेतरी नगरसेवक असेल किंवा राजकारणामध्ये पुढे करतील असं वाटत होतं. ही समीकरणं बदललीत आता तुमच्या प्रवेशानं, असं नाही का वाटत? नाही, आता तो त्याच्यावरती आहे बघा. आपण पुढे कसं जायचं ते स्वतःच्या कर्तृत्वावर जायला पाहिजे. आपण पक्षाला आपण आता आलो म्हणजे लगेच आपल्याला हे पाहिजे, पक्षाला काहीतरी करून दाखवावं लागेल ना पुढे जायचं म्हणजे. गिरीश पाटलाचा मुलगा म्हणून कसं कोणीतरी एक्सेप्ट करेल, किंवा मला माधवराव पाटलांचा नातू कसं एक्सेप्ट करतील? कामच करावं लागेल लोकांमध्ये. तुम्हीच लढणार याचा अर्थ पार्टीने त्याला लढ म्हणजे तो लढेल. तो अमृत सारखं म्हणायचा की मला 5 वर्ष पप्पा म्हणतात की तुला लढायचंय, आणि निवडणूक आली की ते सांगतात की नाही अजून जरा काम करावं लागेल तुला, थांब आता मीच तेवढं लढतो. नाही आहे, तो ऍक्टिव्ह आहे, कॅलिबर आहे, अगदी खरं आहे, प्रामाणिकपणे काम करतो, आणि ही इज ए गुड लिस्नर. अगदी खूप शांत, म्हणजे ऐकण्याचं खूप त्याची कॅपॅसिटी, थंड डोक्याचं आहे. हो, खूप म्हणजे आमच्यासारखं इमोशनल नाही, गडबड करत नाही. गडबड आता ते काय स्वभावात असते बघा. कोणी गळ्याने काटा आमच्या पोटातच काही राहत नाही. दीपक कालच म्हणाले तुम्ही इमोशनल आहात. हो, त्यांनी इकडे चाणाक्षही म्हणाले. काहीतरी ठरावं लागेल. एक चाणाक्ष असणारा इमोशनल नाही राहू शकत, किंवा इमोशनल असणारा चाणाक्ष नाही राहू शकत. तुम्हीच दोन्हीकडची बी माझी पडबे, असं कसं चालेल? कुठली तरी एक बाजू ठेवायला पाहिजे. काय म्हणाले आपण बाजूला. गिरीश पाटील तुम्ही कसे आहात? दिसतो तसं आहे. नाही असं कसं? तुम्ही चाणाक्ष आहात, तुम्ही इमोशनल आहात, तुम्ही प्रामाणिक आहात, मी आतल्या गाठीचे आहात, आतली गाठ परखड आहात. काय आहात तुम्ही? मी परखड आहे. माझ्या मनात भावना आहेत, त्याला वाचा फुटते. माझ्या पोटात कुठली गोष्ट राहत नाही. त्याचा तुम्हाला नुकसान होतं. 100% नुकसान होतं ना मला, आणि ते मला कळतंही. पण ते मला नाही लोकांसारखं असं म्हणजे कुणी काही बोललं आणि मला ते ठेवायचं चलाकी येत नाही ना. मला अशी केसानी गळा कापता येत नाही. समोरासमोर आमने सामने लढाई, आमने सामने. का बाबा असं का? एका गावामध्ये 2 तुकडे. आणि माझं 5 मिनिटात माझा रागी शांत होतो. चिडताय तुम्ही प्रचंड. आम्ही तुम्हाला चिडलेलं पाहिलं, खूप चिडता तुम्ही, आणि पुन्हा लगेच खंड होता. आणि ते विरोधक म्हणजे त्याचा विरोध अमृत आहे. तसाच माझ्या पूर्ण त्याचा स्वभाव माझ्या विरोधात. तो चिडतच नाही, शांतपणाने सगळ्या गोष्टी. मोठा आहे तुमच्याकडे, तुमच्या भरगडीतच पडत नाही राजकारण. अमरला राजकारणच आवडत नाही का? आवडत नाही. पण अमित देशमुखांचा फॅन आहे अमर. आहे ना, आहे तो. आता तो पूर्वीपासून तुम्हाला बोलला का पप्पा काय मी अमित भाई? तो इथे नाही, त्याला काहीच माहित नाही. तरी पण फोनवर मला नाही बोलत तो. त्याच्या आईला कदाचित म्हणाला असेल तो. अमित देशमुख त्याला खूप चाहायचे. त्यांना पण अमित देशमुखांचा खूप फॅन होता. हो, ते आता ते राजकारणासाठी कसं मिक्सअप. बराच गोंधळ झाला नाही का आता ह्या तुमच्या प्रवेशामुळे? नाही, काही गोंधळ नाही. उलट काय असतं, हे काय म्हणतात त्याला, गुंथोडा जे होता तो सुटला, गोंधळ नाही झाला. तुम्हाला असं मोकळं झाल्यासारखं वाटायला गिरीश पाटील? 100%. मी आय एम रिअली व्हेरी हॅपी. टेन्शन होतं डोक्यावर. आणि उगीच ना हे असं म्हणाला, तो तसं म्हणाला. काय बाबा, तुम्ही तुमच्या घरी सुखात राहा, मीच तुम्हाला राम करतो आणि निघून जातो. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या डोक्यावर लातूरच्या असंच टेन्शन आहे का गिरीश पाटील, जसं तुमच्यावर होतं? मी दुसऱ्याचं काय सांगू शकणार. आता कसं असतं बघा, आता इथं मला तुम्ही आज मुलाखतीला बोलवलात तर मीच बोलणार माझ्यातून, किंवा काल दीपक आला होता, त्याने त्याच्या तोंडून काय बोलायचं तोच डिसाईड करू शकणार. मी थोडेच माझे शब्द त्याच्यातून नाही. आता लोकांनी ठरवायचं ते. तुम्हाला पुढचा अंदाज कळतो असं म्हटलं, म्हणजे काल दीपकच बोलला तसं. आणखीन काही काँग्रेसचे बडे नेते भारतीय जनता पार्टीत जाणार आहेत अशी बातमी आमच्यापर्यंत पोहोचते. नाही, मी तुमच्यासारखंच ऐकतोय. पण तुम्ही ऐकताय ते? नाही, मी असंच तुमच्या माध्यमातूनच. मला असे कोणाचे फोन वगैरे तर नाही आले. परंतु वाटेवर काट्यावर असलेली बरीच मंडळी आहे. असतील, कदाचित असतील. हवा का रोख ओळखून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करणारे नाही असतील ना. कसं बघा, आता लातूर शहराचे आपण ज्वलंत प्रश्न पाहिले. मोठा प्रश्न पाण्याचा आहे आपला. दुसरा आहे कचऱ्याचा, साफसफाईचा. आता ह्याच्याबद्दल आपण बोललं पाहिजे. महापालिकेचे विषय अंतर्गत हॉस्पिटल असतील. आपण आता महापालिकेत तुम्ही जेव्हा जाल तिथे नगरसेवक म्हणून जाल, सभापती म्हणून जाल. आता तुम्ही तर आता इकडे तुमची तर आता वेगळीच चर्चा भारतीय जनता पार्टीत सुरू झालेली आहे जी, की आता काही गिरीश पाटील एका छोट्या मोठ्या पदावर समाधानी राहणार नाहीत. ते चांगलीच मोठी फिटिंग लावतील.
काय स्वप्न आहेत सध्या? नाही, स्वप्न लातूर सुंदर स्वच्छ करायचे स्वप्न आहे. अच्छा, म्हणजे पूर्ण लातूरचं नेतृत्व करायचं. प्रभाग हा शब्द वापरला तुम्ही गिरीश पाटील, लातूर हा शब्द वापरला. शहरातले सगळेच आपले आहेत ना, प्रभागातूनच आपण तिथं गेलो तर आपण करू शकतो. काल जसं लातूर महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल, 100% फडकेल. महापालिकेला आम्ही आजची तारीख, आजची डेट, आत्ताचा वेळ लिहून ठेवायचं, घेऊन ठेवा. 100% भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आणि सगळे युनायटेड एकसंघ होऊन ही लातूर महापालिका सर्वजण लढणार. आणि इथं कुणाचा काही स्वार्थ असायचं कारण नाहीये. ओके ओके. त्यांनाही काल दीपकराव बोलले, आपल्याला विकासच करायचा. लातूर शहरापुरता भारतीय जनता पार्टीचा प्रमुख नेता कोण? तुम्ही बाहेरचे नाव सांगू नका, अभिमन्यूचं नाव सांगू नका, संभाजी सांगू नका, किंवा प्रमुख पक्षाने शहराध्यक्ष म्हणजे अजित पाटील आणि आपले विधानसभेचे अर्चनाताई. अर्चनाताईचा काही फारसा संबंध विधानसभेचा अध्यक्ष वगैरे काय तो बाजूला, पण प्रमुख नेतृत्व आज भारतीय जनता पार्टीचे लातूर कोण करत आहे? नाही, आता शहराध्यक्ष म्हणून प्रोटोकॉल म्हणून तर तेच पाटील ना, अजित पाटील कवेकर पाहत आहेत. हो, सगळ्या अजित पाटलांचं नेतृत्व मान्य आहे का? नाही, इथं मान्य आहे का ह्या पक्षात थोडंच आपण असं मान्य आहे का म्हणजे दिलंय म्हणजे मान्य आहे त्यावेळेस तेव्हाच दिलं ना. इथं मान्य आहे का असं कसं आपण वाचणार असल्याला काही महत्व नाही ना. कसं ते प्रोटोकॉल आहे, ते डिग्निटी त्या पदाची ठेवावं लागेल ना आपल्याला. म्हणजे लातूरची महापालिका निवडणूक अजित पाटील कवेकरांच्या नेतृत्वाखाली लढली जाईल, अर्चनाताईच्या, अजित पाटलांच्या, ह्या दोघांच्या नेतृत्वाखाली लढली जाईल. हो, आणि ते चेहरे पाहिजेलच ना. तुम्ही अर्चनाताई सारखा चेहरा, म्हणजे एक लिंगायत आणि एक मराठा चेहरा पाहिजे. नाही, सोशली तर कुठेही आहेच ना होते. आज भरभरून प्रेम लातूरकरांनी दिलंय. आज 1,07,000 8,000 तर अपेक्षा लातूरकरांची, तर ताईंनी फिरावं, आणखी लोक जावं आहेच. म्हणजे ताईंचं आणि अजित पाटील या दोघांच्या कॉर्डिनेशन याच्यामध्ये महापालिका उद्याची भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात उद्याची असं म्हणते मी. तुम्ही विचारता काय होईल, मी ऍज अ प्रोटोकॉल म्हणून तुम्हाला ते सांगतोय. हे कसं मी डिसाईड करेल कुणाच्या आणि पक्ष आणखीन काय निर्णय घेतो. आता बाकी तुम्ही इथले म्हणून सांगितलं, सगळे मातब्बर आहेत, संभाजी भाई आहेत, बसवराजी पाटील साहेबांसारखा मातब्बर मोठा नेता, सद्दी नेता. बसवराज पाटील साहेबांनी काही कानमंत्र दिला? नाही, कसं आहे बघा, त्यांचा स्नेह, त्यांच्या वडीलच नाही तुमचे, हो, माधवरावजी पाटील त्यांचे ना आमचे आजो, ते खूप जवळचे मित्र, त्यामुळे त्यांचा स्नेह पूर्वीपासून असल्यामुळे दिलेत ना कानमंत्र. सगळे काही सांगायचे नसतं, सांभाळ म्हणणं. अच्छा अच्छा अच्छा. तुम्ही आता भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला गिरीश पाटील साहेब, लातूरच्या जनतेला काय सांगाल? तुम्हाला त्याच्याशी संवाद करायचा 1 मिनिटाचा. नाही, लातूरच्या जनतेला महाराष्ट्रामध्ये सत्ता कुणाची आहे ते पहा, काम कोण करू शकतं ते पहा, आणि माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की भूल थापाला बळी पडू नका. कुणी काही सांगेल, मी हे करतो, मी ते करतो. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं काम बीजेपी सरकार करते. त्यांना पाहून आणि आपल्या जिल्ह्यातल्या पार्टीला पाहून सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करावं, एवढीच मी लातूरच्या जनतेला आणि माझ्या विशेष करून लाडल्या बहिणींना, कारण की आता निवडणूक आली की लाडल्या बहिणी, नाही, कायम निवडणूक आली नाही आली तरी त्यांचे हप्ते कधीच रोखणार नाही, कधीच नाही. आणि एवढं मोठं मन आता काही जण म्हणतात फडणवीस साहेबांचं आहे, आणि काही जण म्हणतात हे काय तुमच्या खिशातून तेवढं सर, मग तुम्ही होतात की तुम्ही का नाही दिला? बरोबर आहे. आणि मला वाटत नाही लाडक्या बहिणी, माता भगिनी असतील ते काही म्हणजे त्यांच्या पारडात मतदान करतील, ते 100% बीजेपीलाच मतदान करतील. आणि लातूर महापालिकेवरती बीजेपीचा झेंडा 100% फडकेल, यात माझ्या मनात शंका नाही, कुठली शंका नाही. गिरीश पाटील साहेब, रिंगणच्या माध्यमातून तुमच्या जिवलग मित्राला दीपक सूळ साहेबाला तुम्ही काय त्यांच्याशी रिंगणच्या माध्यमातून काय संवाद कराल, किंवा काय सल्ला द्याल, किंवा त्यांच्याविषयी काय बोलाल? ते मित्र होते, आहेत आणि कायमचे राहतील. ओके, ह्याबद्दल म्हणजे माझ्या मनात काही शंका घ्यायचं कारच नाही. आता कसं त्यांच्याबद्दल एक 4 ओळी, हो, नाही हम्मे कोई अनबन नाही. ओके, म्हणजे आमच्यात काय
भांडन नहीं है, न कहीं नहीं, हम में कोई अनबन नहीं है, अनबन नहीं है, बस इतना है कि अब वो मन नहीं है, बस इतना है कि अब वो मन नहीं है। ओके ओके, हाँ मैं अपने आप को सुलझा रहा हूँ, हाँ हाँ हाँ, मैं अपने आप को सुलझा रहा हूँ। हाँ। दीपक, तुम्हें लेकर कोई उलझन नहीं। क्या बात आहे, क्या बात आहे, बहुत बढिया. तुम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर आज किंवा काल 1-2 दिवसामध्ये अमित देशमुखांना फोन केला होता. नाही नाही, मी काहीच कुणालाच फोन केला नाही साहेब, मी कुणाच्याच टच मध्ये नाहीये. मी आलो ते डायरेक्ट इकडे संभाजी भैया, बसवराजी पाटील साहेब हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांच्या टच मध्ये. आता मी काय कारण आहे, जाईल ना मी, म्हणजे कुठल्या कार्यक्रमानिमित्त भेट होईल आपली तुमची. होईल ना, काँग्रेसच्या नेतेमंडळीची भेट होईल. चाललो म्हणून सुद्धा जिल्ह्याच्या अध्यक्षाला, सरचिटणीसला, नेत्याला कोणालाच काय बोलले नाही डायरेक्ट. मला ते सरचिटणीचं पत्रच नाही मिळालं तर पेपरला. भैया साहेबांशी काय संवाद करा आता तुम्हाला इथून लाईव्हच्या भैया साहेब तुमची मुलाखत ऐकतायत, पाहतायत. हो, भैया साहेबाला हा, अरे काहीतरी बोला. राम राम करेन मी, नुसतं राम राम. तुमचे जीवाभावाचे मित्र आहेत ते आहेत ना, आणखीन राहतील ना, नेते आहेत ते राहतील. तुमचे डोळे पाणवतात. हा, नाही नाही नाही, त्यांनी आपल्याला घडवलंय 100%. आपण त्या नेतृत्वाला कसं नाव ठेवणार नाही. आपण ज्या घरात संसार केला आहे त्यांना, माझ्यासारखा लहान माणूस कशाला प्रेम केलं, पण आम्ही केलं ना. हो केलं, आम्ही केलं, आम्ही जीव लावला. बरोबर आहे. प्रेम वन साइडेड नसतं, दोन्ही साईडनी असतं ते. आम्ही जीव लावला आणि त्यावर. हा प्रेमाचा धागा काही मधल्या मंडळीमुळं हो असतो, तो कुठेही असतो, काही जणांना तो नको असतो. आणि मधल्या मंडळीमुळं म्हणजे मला कुणावरती आरोप करून जायचा नाही. ओके ओके, आपलं बघा, जे आपल्याला पक्ष दिसतंय, जिथं आपल्याला बदल स्वतः करायचा असतो, लोकांसाठी, आपल्यांसाठी, तो करायलाच पाहिजे. बघा, काही सत्य स्वीकारायला पाहिजे. एवढं चांगलं काम चालू भारतीय जनता पार्टीचं सरकार करतंय. ओके, इथली नेते मंडळी करतात. आज औषाला तुम्ही औषाचे भूमिपुत्र आहात, काय त्या कामाचा धडाका? म्हणजे आमदार साहेब तिथले कामाचा धडाका पाहिल्यावर आपल्याला कुठून कुठून पैसे, म्हणजे असा एक रस्ता नाही की ज्या रोडला काम नाही. कुठून या सगळ्या विकास कामाने प्रेरित झालात पूर्णपणे, आणि त्यामुळे हा निर्णय घेतला. तर मित्रांनो, हे होते सन्माननीय गिरीश पाटील साहेब. आपण गिरीश पाटलांना ऐकलंच असेल की त्यांच्या भावना किंवा त्यांच्या मनात चाललेलं जे द्वंद्व होतं, खेळ होता त्यांच्या मनातला, त्यांच्या भावनांचा, तो व्यक्त करत असताना तुमच्या बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या असतील की गिरीश पाटलांनी चा राग अमित देशमुखवर फारसा दिसत नाही किंवा तो नव्हताच, पण तो मधली काही मंडळी सातत्याने गिरीश पाटलांना बाजूला करण्याच्या, त्याने तसं म्हटलं नसलं तरी प्रयत्नात होती, आणि त्यांना ते गिरीश पाटील खूप कंटाळलेले होते. त्यामुळे त्याने हे पार्टीच नको आपल्याला अशा पद्धतीचा निर्णय घेतला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला, भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. विकास कामाला प्रेरित होऊन किंवा या सगळ्या लोकांच्या मंडळीच्या कामाला प्रेरित होऊन त्यांनी प्रवेश केलेला आहे, आणि उज्ज्वल भवितव्याचं स्वप्न घेऊन. बरोबर आहे? येस, हे सांगा लोकांना, मी उज्ज्वल भवितव्याचं स्वप्न घेऊन का बगर स्वप्नाचं निघालंय? नाही, तुम्ही राजकारणी आहात, तुम्हाला स्वप्न तर असलंच पाहिजे. नाही, असलं काही उद्देश असतोच ना. काहीतरी असतं ते उद्देश. हा, तर उज्ज्वल भविष्याचं स्वप्न घेऊन त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. आपण सर्वजण रिंगणच्या वतीने त्यांच्या नव्या इनिंगला हार्दिक शुभकामना देऊया. आणि गिरीश पाटील साहेब, आपण आमच्या विनंतीला मान देऊन एवढा तुमचा व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा आमच्या स्टुडिओमध्ये आलात, त्याबद्दल रिंगण परिवाराच्या वतीने आपले हार्दिक आभार. धन्यवाद.